हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतो आहे. 7व्या अध्यायाची आहे सुरुवात आपली, आणि त्यामधला 17 नंबरच्या श्लोकावरचं भाष्य कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे. 18 नंबरचा श्लोक आता आपण सुरू करतोय. उदारा सर्व एवेते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् अस्थितास युक्तात्मा मामे मानुत्तमां गती. वर्ण करताना उदार हा शब्द वापरलेला आहे. जे मागच्या श्लोकामध्ये पाहिलेले अर्थार्थी जिज्ञासू भक्त जे आहे त्या सर्वांच्या बाबतीत उदार हा शब्द वापरलेला आहे माऊलीने. उदारा सर्व एवेते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्. पण हे सगळे जे आहेत ते मला सकाम असले सुद्धा सकाम भक्त आहेत, तरीसुद्धा त्यांच्या पूर्वपुण्याने भक्ती करतात, म्हणून हे सर्व भक्तापेक्षा उत्कृष्ट आहे. उदारा सर्व एवेते. पण ज्ञानाचा वर्णन करताना ज्ञानी त्वात्मैव मे मतम्. ज्ञानाला मी आपला आत्मा मानतो, कारण तो माझ्या ठिकाणी अस्तितासही युक्तात्मा मामे वानुत्तमांगती. माझ्या ठिकाणी स्थिरचित्त झालेला असतो, त्यानेच मला उत्तम गती म्हणून स्वीकारलेलं असतं. म्हणजे गती जी आहे ती भगवंताच्या समवेत गती त्याची असते. ज्ञानी हे माझा आत्मा आहे एवढं श्रेष्ठ दर्जाचं स्थान ज्ञानीनं दिलेलं आहे. पण तरीसुद्धा या तिन्ही भक्तांचा अर्थार्थी जिज्ञासू या तिन्ही भक्तांचा मात्र भगवंत तिरस्कार करत नाहीत. त्यांना भक्त ही संज्ञाच मुळात दिलेली आहे. आणि इथं उदारा शब्द जो वापरलेला आहे ते सकाम आहे, तरीसुद्धा पूर्वपुण्याने त्याची पुण्यही असते म्हणून भक्ती करतात, म्हणून ते अभक्त असतात, त्यांच्यापेक्षा मात्र उत्कृष्ट असतात. अगदीच काही करत नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास घरामध्ये करावाच, पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास घरामध्ये करायला वेळ नाही आहे त्यांना, म्हणून काय करतो, कुठंतरी 7 दिवसाच्या पारायणामध्ये ज्ञानेश्वरीचा गडबडीनं अभ्यास करून टाकतो. चांगली गोष्ट आहे, पण तरीसुद्धा विचार हा मुद्दाच आहे की अजिबातच कोण ज्ञानेश्वरीचा विचार करत नाहीत. किमान पारायणामध्ये तरी तो त्याच्यावरती बोट फिरवतो यांच्यावरती, मग चांगलं आहे ना. म्हणून माऊली इथं वर्णन करताना भगवंत म्हणतात उदारा सर्व एवे. ते सगळे जे भक्त जे आहेत ते अभक्तापेक्षा उत्कृष्ट आहेत, पण ज्ञानी त्वात्मैव मे मतम्. माझं मत असं आहे, ते म्हणतात तर ज्ञानी हे माझा आत्मा आहेत, आणि ज्ञानाला मी आपला आत्मा मानतो. कारण काय, अस्थिता म्हणजे माझ्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व स्थिर झालेलं आहे. स ही युक्तात्मा, त्याचं अंतःकरण युक्त असं झालेलं आहे. मामेवानुत्तमां गती, आणि ते मलाच उत्तम गती म्हणून स्वीकारतात, आणि म्हणूनच ते मला माझा आत्मा आहे. चारही भक्तांचा उल्लेख इथं श्लोकामध्ये केलेला आहे. पण भगवंतांनी या तिन्ही भक्तांना, वास्तविक अर्थभक्त, स्वार्थी भक्त, अर्थार्थी भक्त, मतलबी भक्त आहे, जिज्ञासू, त्यालाही काहीतरी प्राप्त करायचं आहे, पण तरीसुद्धा भगवंत म्हणतात ते उत्कृष्ट आहे. कुणापेक्षा,
जे अजिबातच आस्था ठेवत नाहीत भगवंताच्या प्रती किंवा अजिबातच श्रद्धा ठेवत नाहीत, कधी तीर्थक्षेत्र माहीत नाही कुठलं, कधी कुठल्या ग्रंथांचा विचार नाही, कधी कुठल्या श्रवणाला जात नाही, पण जातच्यात जात नाहीत, पण जाणाऱ्यांना सुद्धा कमी लेखतात, ह्यांच्यापेक्षा मात्र हे लोक बरे आहेत की जे काही नाही काहीतरी कारणानिमित्त भगवंताच्या सानिध्यामध्ये राहतात. मग ते कुठलंही कारण असू दे, मागणीच्या स्वरूपात असू दे, ते भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहतात. स्वार्थ आणि मतलबाच्यासाठी ते भगवंताच्याच अनुसंधानामध्ये राहतात. त्यांचं एक फिक्स झालेलं असतं. ते काय करतात, जगाला त्यांनी कमी लेखलेलं असतं, असा सरळ अर्थ त्यातून असतो. आणि हीच भक्तीची चांगली सुरुवात आहे. त्यामुळे अर्थार्थी ही भक्ती जी आहे ते भक्तीचे स्तर आहेत. हे जरी कमी असले, ज्ञानाच्या मानानं कमी असले, तरी मात्र उत्कृष्ट आहेत असं भगवंत म्हणतात. आणि त्याचाच विचार मागच्या काही 1-2 श्लोकामध्ये हे आलेलाच आहे. आत्तासुद्धा तोच विचार माऊलींनी उदारा शब्द वापरलेला आहे. आणि उदारा शब्द भगवंत वापरतात आणि त्यावरून भाष्य केलेलं आहे. माऊली याच्यावरती काय बोलतात आपण बघूया. आपल्याला माऊलींचं ज्ञानेश्वरी समजावून घ्यायला लागलो आपण. आणि समजावून घेणे शब्दाचा अर्थ आहे, आपल्यापैकी बरेच जण ज्ञानेश्वरी अभ्यासत असतील, वाचत असतील, रोजच्या ज्ञानेश्वरी ऐकत असतील. पण ऐकता ऐकता एक गोष्ट, त्या प्रत्येक ओवीतल्या एकेका शब्दावरती आपण स्थिर व्हावं, त्याचं चिंतन करावं, त्या ओवीचा विचार करावा. एखादी ओवी भावली आपल्याला तर तीच ओवी दिवसभर चिंतनामध्ये घ्यावी. पुढं कुठं पळून जायचं नाही, पळायचं नाही आहे. मला ज्ञानेश्वरी संपवायची आहे म्हणून गडबडीनं काहीतरी करायचं नाही. पण काही काही मुद्दे ज्ञानेश्वर माऊलींचे जे आहेत ते समजावून घेणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक ओवीमध्ये एक प्रकारची शक्ती माऊलींनी घातलेली आहे. आणि ती शक्ती अभ्यास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या आतमध्ये उतरत असते. म्हणून आपण अभ्यासू व्हावं, वाचक होऊ नये. ज्ञानेश्वरीचा वाचक होण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचा अभ्यासक व्हावं. ज्ञानेश्वरीचा अभ्यासक होण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचा विचारचिंतक व्हावं. आणि ज्ञानेश्वरीचं चिंतक होण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचा अनुभव ओव्यांचा घ्यावा. असे 4 टप्पे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये आहेत. पहिला आहे वाचन पारायण, दुसरा आहे अभ्यास, घरचा अभ्यास. त्या ठिकाणी अभ्यास म्हणून नोट्स काढणं. जसं एखादा विद्यार्थी लेक्चरला बसलेला असतो आणि नोट्स काढतो आणि समजावून घेतो एखादा विषय, आणि तो समजून घेतलेला विषय परत त्या पुस्तकामध्ये जाऊन पाहतो, तशाच प्रकारचा विचार इथं आहे अभ्यास. अभ्यासानंतर आता ग्रंथ बाजूला ठेवून त्याच्यावरती विचार करणं. विचार म्हणजे ही ओवी माझ्या संदर्भात कशी लागू करता येईल, आणि असा विचार करता करता आपण त्याच्याशी तद्रूप होतो आणि ती ओवी आपल्या अनुभवात येते. हा अनुभवच आपण घेऊ शकतो. 4 टप्प्यावरती कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास केलेला जो असतो तो उपयोगाला पडतो. म्हणून इथं भगवंतच म्हणतात, इथं इतर जे अर्थार्थी भक्त जे आहेत त्यांना उदारा शब्द वापरलेला आहे. कारण इतरांच्यापेक्षा ते चांगले आहेत. इतर सगळे जे रस्त्यानं फिरत असतात ना, त्याच्यापेक्षा श्रवणाला बसलेली माणसं चांगलीच आहेत ना, उपासना करणारी माणसं चांगलीच आहेत. घरामध्ये टी व्ही बघणाऱ्या माणसांच्यापेक्षा देवपूजा करणारी माणसं श्रेष्ठच आहेत ना. भले ती देवाकडे काहीतरी मागत असतील, मागू देत ना, पण तरीसुद्धा देवपूजा करतात. हा मुद्दा आहे. ही बरेचसे पोटपूजा करणारे आहेत, संसाराची पूजा करणारे आहेत. त्यांच्यापेक्षा देवपूजा करणारा सगळ्यात चांगला, सज्जनांची पूजा करणारा सगळ्यात चांगला. बऱ्याच वेळा काही जणांना असं काही करता येत नाही. ती माणसं सज्जनांचा, साधू पुरुषांचा सत्कार करतात आपल्या घरामध्ये, त्यांना बोलवून त्यांना अन्न पाणी दान करत असतात. ही फार मोठी पूजा असते. काही नाही करता येत म्हणून त्याच्यापेक्षा ह्या गोष्टीसुद्धा खूप करण्यासारख्या आहेत. म्हणून भगवंत या ठिकाणी अशाच भक्तांना उदारा शब्द वापरतात आणि ते उत्कृष्ट आहेत म्हणतात. मग उत्कृष्ट कोणत्या दृष्टीनं? अभक्तांच्या पेक्षा सकाम आहेत. पण कामना कुणाजवळ ठेवतात? देवाजवळ ठेवतात. कामना जरी प्रपंचाची असली तर मागणी मात्र देवाच्या चरणाजवळ असते. आणि म्हणून ते उत्कृष्ट असतात. आणि त्याचं वर्णन माऊलीने पुढच्या ओव्यामधून केलेलं आहे. थोडासा विस्तार ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये आपण बोललो की ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना ओव्या सोडून देऊ नये, शब्द सोडून देऊ नये. शब्द सुटायला लागले ना, म्हणजे मुठीमध्ये वाळू जर घेतली आपण, पकडले, तर वाळूचे कण एका बाजूला निष्ठत असतात बघा. आपल्याला भास होतोय माझ्या मुठीमध्ये वाळू आहे, पण खऱ्या अर्थानं वाळू निष्ठतच असते. हा विचार फार महत्त्वाचा आहे. तसं मी ज्ञानेश्वरी वाचतो असं वाटत असते, पण वाचताना त्यातले शब्द निष्ठत असतात. आपल्या वाचनातून, आपल्या विचारातून निष्ठत असतात.
आपल्याला ह्या 10 ओव्या 100 ओव्या संपवायचा असा संकल्प असतो. हा संकल्प वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी करावा. पण रोजच्या चिंतनामध्ये एखादी ओवी जी आपल्याला भावलेली असते त्या ओवीवर, त्या श्लोकावरती माऊलींचा विचार करावा. हे उपनिषदांचं तत्त्वज्ञान पाझरत पाझरत मराठी भाषेमध्ये आलेलं आहे. त्यामुळं ह्याला फार मोठा दर्जा आहे ज्ञानेश्वरीला, कारण हे सगळं उपनिषदांचीही भाषा आहे. का उपनिषदांची भाषा आहे? तर हे वेदांत, 4 वेदांचं सार म्हणजे उपनिषद आहे. आणि उपनिषदाचं सार सगळं भगवद्गीतेच्या 700 श्लोकामध्ये आलेलं आहे. आणि माऊलींनी त्याच 700 श्लोकाचा विस्तार करून तेच उपनिषदाचं आणि वेदांताचं सार ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्यामधून विस्तारित केलेलं आहे. मग उपनिषद नव्हे काय? आपण ज्यावेळी ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळी उपनिषदांचाच अभ्यास करतो. आणि त्यामुळं विचार करावा लागतो. काहीतरी जाडजूड वाचलं, काहीतरी वेगळं संस्कृत वगैरे वाचायला लागलो की आपण अभ्यास करतो याचा भास होत असतो. परंतु जे मोजकं आहे ते घेणं फार महत्त्वाचं आहे. जे सोपं आहे म्हणून कमी नसतं बरं का, आणि जे कठीण असतं तेच आवश्यक असतं असंही नाही. त्यामुळं सोपं आहे ते संतांनी सोपं करून दिलं आहे आपल्यावरती कृपा करून. माऊलींच्या प्रत्येक ओवीमध्ये माऊलींचं अंतःकरण आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच त्या ओव्यांचा अभ्यास करताना प्रत्येक शब्दावर स्थिर व्हावं. वेळ लागू दे पण स्थिर व्हावं. आपण त्या दृष्टीनं आता अभ्यास करायला लागलेलो आहे. माऊलींची 119 नंबरची ओवी आता ह्या 7व्या अध्यायावरची आहे. त्याचा विचार. म्हणूनी आपुलाल्या हिताची लोभे, मज आडे तोही भक्त झोभे, परी मीची करी वालवे ऐसा ज्ञानी आहे. की दोन्हीचेही वर्णन केलंय. जे तिन्ही भक्त जे आहेत, म्हणून आपुलाल्या हिताची लोभे, लोभे शब्द त्यासाठीच वापरलेला आहे. कारण प्रत्येक अर्थार्थीने जिज्ञासू भक्तांच्या मनामध्ये काहीतरी लोभ असतो आणि या लोभापोटीच ते करत असतात. म्हणून आपुलाल्या हिताची लोभे म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्या स्वार्थाच्या लोभाने ते काय करतात? मज आडे तोही भक्त झोंबे, मला येऊन झोंबतो म्हणजे काय करतो? माझ्याशी झगडतो, माझ्याशी लगट करतो. मग प्रत्येकाचं वेगवेगळं. एखादा आर्तभक्त आहे तो दुःख निवृत्तीसाठी झोंबत असतो देवाशी. एखादा अर्थार्थी आहे तो द्रव्य प्राप्तीसाठी झोंबत असतो. एखादा जिज्ञासू आहे तो ज्ञान प्राप्तीसाठी झोंबत असतो. तिघांच्या 3 तऱ्हा आहेत. अर्थार्थी असतात ते द्रव्य प्राप्तीसाठी काहीतरी मागत असतात. अर्थ असतात ते माझ्या दुःखाची निवृत्ती व्हावी म्हणून बोलत असतात. आणि जिज्ञासू असतात तर मला ज्ञान आणि शास्त्राची परोक्ष ज्ञान प्राप्त व्हावं आणि मला तो कसं तत्व आहे ते जाणावं यासाठी धडपडत असतात. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी काहीतरी स्वार्थ असतो. प्रत्येकाच्या ठिकाणी तो सकाम बुद्धीने का होईना परंतु पूर्व पुण्याईनं माझी भक्ती करतो म्हणून तोही मला आवडतो असं माऊली म्हणतात. परंतु परी मीची करी वालवे, पुढचा तुकडा काय सांगतोय बघा. परंतु मी आपण होऊन ज्याच्यावर प्रेम करावे असा एक ज्ञानी भक्तच आहे. ऐसा ज्ञानिया एकच असा आहे की ज्याच्यावर मी प्रेम करतो. मला जगत करणारी, माझ्या पाठीमागं लागणारे खूप आहेत. कीर्तीसाठी, संपत्तीसाठी, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून द्रव्य प्राप्त व्हावं, श्रीमंत व्हावं, माझे रोगाचं निवारण व्हावं, माझ्या घरामध्ये सुखसंपत्ती यावी, ऐश्वर यावं यासाठी झगडणारे आणि माझ्याशी लगट करणारे स्वार्थी भक्त माझ्याकडे आहेतच. पण त्यांना मी कमी लेखत नाही, कारण ते माझ्याकडेच येतात. त्यामुळं ती काय कमी नाहीत, परंतु ते सकाम आहेत. पूर्व पुण्याईनं त्यांची भक्ती जागृत झालेली असते. पण मी ज्यांना प्रिय, मला जे प्रिय आहेत, काय म्हणतात? आपण होऊन मी ज्याच्यावर प्रेम करतो करावे असा एकमेव फक्त ज्ञानी भक्त आहे. भगवंतानं आपल्याला धरावं, आपण भगवंताला धरायला जातोच. विचार केला तर लक्षात येतो की भगवंत माझा आहे असं म्हणणारे खूप आहेत. पण भगवंत भक्ताला हा माझा भक्त आहे असा ज्यावेळी ज्या भक्ताबद्दल भगवंत श्री गुरु उल्लेख करतील ना तेव्हा त्याच्यावरती खरी कृपा झालेली असते. श्री गुरूंनी मला माझं म्हटलं पाहिजे. सगळेच लोक आहेत ज्यांचे ज्यांचे अनुग्रह झालेले असतात, श्री गुरूंच्याकडून उपदेश घेतलेले असतात, त्यांना श्री गुरु आमचेच वाटत असतात. आणि बरोबर पण आहे, चांगली गोष्ट आहे.
पण त्यातल्या त्यात उत्कृष्ट गोष्ट कोणती असेल, ज्यावेळी श्री गुरु एखाद्या साधकाला आणि शिष्याला हा माझा आहे असं म्हणतात ना, त्यावेळी ती एकमेव आणि अशी विलक्षण अशी गोष्ट मानायला हरकत नाही. कारण तीच महत्त्वाची आहे. भगवंतानी मला आपला मानलं पाहिजे, एवढ्यापर्यंत आपली साधना केली पाहिजे. भगवंत काय म्हणतात की तुलसीदासांचा एक, ये राम मैं बार बार कहता हूँ तू मेरा है, तू मेरा है, तू मेरा है, लेकिन तू एक बार कहो. काय म्हणतात तुलसी म्हणतात, एक बार कहो की तुलसी मेरा है. एकदा तरी म्हणा, रामा मी तुला सारखं सारखं म्हणतो, तुम्ही माझे आहात, तुम्ही माझे आहात, पण एकदा तरी तुम्ही म्हणा. मी 1000 वेळा म्हणतो की तुम्ही माझे आहात, तुम्ही माझे आहात, मला एकदा म्हणा की तू माझा आहेस. तू माझा आहे म्हणेपर्यंत आपली भक्तीची स्थिती केली पाहिजे. भगवंतानी संतांनी मला आपलंसं केलं पाहिजे तोपर्यंत स्थिती गेली पाहिजे. मागच्या एका चिंतनामध्ये आपण दृष्टांत मांजरणीच्या पिलाचा आणि माकडीच्या पिलाचा बघितला होता. माकडाची पिलं स्वतःहून धरतात माकडणीला, पण मांजरीन स्वतः पिलांना धरते. हा दोन्हीतला फरक लक्षात घेतला आपल्याला, की आपल्याला माकडींची पिलं व्हायचं नाही, तर आपल्याला मांजरीची पिलं व्हायचं आहे, असा मुद्दा या श्लोकामध्ये मांडलेला आहे. जी माकडींची पिलं असतात ना, ती त्या चिकटून बसतात. माकडींमध्ये धरा नाही तर पडला तर पडा, अर्थात जिज्ञासू भक्तांची तशी अवस्था आहे. पण मांजरीची पिलं असतात ना, तो ज्ञानी भक्त आहे, त्याला तो टाकत नाही कुठं, त्याची सगळी सुरक्षा व्यवस्था तो करत असतो. जशी मांजरी आपल्या पिलांचं सगळंच करते तशी. कारण ते अनन्य चिंतयंतो माम असा शब्द वापरलेला 9व्या अध्यायामध्ये. अनन्यता त्यांची झालेली असते, ते त्याला सोडून जातच नाहीत ना, म्हणूनच देव त्यांना आपला म्हणतो. इथं तेच वर्णन केलेलं आहे. म्हणून आपुलाल्या हिताची लोभे, आपलं हित व्हावं म्हणजे दुःख निवारण व्हावं, ज्ञानाची प्राप्ती व्हावी, द्रव्य लाभ व्हावा, इत्यादी सगळे स्वार्थ साधण्याच्या लोभाच्या ह्या आमिषानं माझ्याशी लगट करणारे जे भक्त आहेत ते पुष्कळ आहेत, पण तेही मला आवडतं. पण ज्यांच्यावर मी जीवलगासारखं प्रेम करतो तो ज्ञानी भक्त एखादाच असतो, तो जीवलग असतो. त्यामुळे तो उदारा शब्द जो त्या वापरला आहे तो त्यासाठी वापरलेला आहे. सगळे आहेत ते भक्तच आहेत, कारण तो श्रद्धावान असतो ना. उदारा शब्द का वापरला बघा भगवंतांनी त्यामध्ये, तर ते जरी असले सकाम तरी ते भक्त असतात आणि श्रद्धाळू असतात. ते प्रपंचाला शरण येत नाहीत, तर भगवंताला शरण जातात. ते कुणाकडे काही मागत नाहीत, जगाकडे त्यांची काही अपेक्षा नसते, त्यांची अपेक्षा भगवंताकडे असते. त्यांना वाटतं भगवंतच दाता आहे, देणारा कोण आहे, भगवंत आहे. म्हणजे जगातलं कुठलंही असा घटक नाही की जो मला सुख पुरवेल, अशी त्यांची खात्री झालेली असते. म्हणून त्यांना उदारा शब्द वापरलेला आहे. त्यामुळं सुखाचा दाता दुःखाचा हरता ते मानतात. त्यामुळं सृष्टीचा चालक ते भगवंताला मानत असल्यामुळं त्याला शरण जातात. मागताना चुकीचं मागतात ते बाकी खरं आहे. कारण जे शाश्वत आहे ते मागायला ते विसरलेले असतात आणि अशाश्वताची आणि नाशवंताची मागणी करतात. जी त्यांच्या हातातून रोज सुटायला लागले तेच त्यांना असावं असं वाटते. आणि जे त्यांना रोज नेहमी अगोदर जन्मताच मिळालेलं आहे, जे त्यांच्या जवळच आहे, ते त्यांच्या हातातून निघालेलं असतं. ह्या तिन्ही भक्ताबद्दलची अवस्था हीच आहे. आपलं असंच होतं बरेच वेळा, जे माझं नसतं ते पकडण्याच्या मी प्रयत्नामध्ये असतो, आणि जे माझ्याजवळ माझ्या मालकीचं आहे ते माझ्या हातातून निष्ठत असतं. हा दोन्हीचा विचार इथं माऊली सांगतात की हे सज्जन असतात. मात्र उदारा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. कुठल्याही प्रकारचं समाजाचं नुकसान करत नाहीत बरं. काही ते पापभीरू असतात, पाप करायला घाबरतात, समाजामध्ये अशांतता निर्माण करावी किंवा कुणाच तरी वाईट करावा असा हेतू त्यांचा नसतो. म्हणून भगवंत त्याला उदारा म्हणतात. हा मुद्दाम फार महत्त्वाचा आहे. म्हणून ते कमी अहंकार असतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये रजगुण किंवा तमोगुणाचं गौणत्व असतं. गौणत्व असतं म्हणजे प्राधान्यानं सत्वगुण त्यांच्याकडे राहत असतो. जास्तीत जास्त सत्वगुणयुक्त असतात ते, आणि त्यामुळं त्यांचा समाजाला काहीही कोणत्याही प्रकारचा तोटा होत नाही. उलट झाला तर अशा या 3 भक्तांचा अर्थार्थीने जिज्ञासू फायदाच होईल. ज्यांना आपण समाजामध्ये सज्जन आहे माणूस म्हणतोय ना, ही सज्जनामधली ही माणसं आहेत ती कुणाच्या वाटेला जात नाही आणि कुणाचं नुकसान करत नाही.
ते आपले भगवंताने आपण मागत असतात भगवंताकडं, माझी जरा BP जरा कमी कर, माझी शुगर जरा कमी कर, आमच्या घरामध्ये जरा भांडणं आहेत ती कमी व्हावीत, माझ्या घरामध्ये पैसा अडका यावा, तुला मला जाणायचं आहे, थोडासा विचार जर करायला लागला, ग्रंथ वाचायला लागला, तर त्याला वाटेल की भगवंता तुला मला जाणायचं आहे. या पलीकडे त्यांचं काय नाही. त्यामुळं एखादी समजा गोष्ट त्यांना मिळाली नाही देवाकडून, त्यांनी मागितली आणि त्यांना जर मिळाली नाही तर ते भजन सोडत नाही, नाम सोडत नाही. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. ते कामनापूर्ती जर झाली नाही, म्हणजे काहीतरी मागायचं होतं आणि देवानं दिलं नाही ना, तरी ती म्हणत नाहीत काय देवा तू खोटा आहेस, तुझं भजनच बंद करतो, नाही तरी पण भजन करतात. त्यांना वाटते आज नाही दिलं, कदाचित उद्या देईल, माझ्या प्रारब्धामध्ये दोष आहेत आणि त्यामुळं कदाचित मला मिळालं नाही, पण कदाचित ते पुढे जाऊन मला मिळेल म्हणून कामनापूर्ती झाली नाही तर त्यांचा भजन त्याग ते करत नाही, नाम घ्यायचं बंद करत नाही. म्हणजे काही झालं तर त्यांचं सगळं जे असतं ते भगवंताशी असतं, ते दुसऱ्या कुणाकडेही मागत नाही. म्हणजे जसं एखादं भुकेलेलं बाळ असतं ना, ते आपल्या आईकडे जातं बघा. दुसऱ्या स्त्रिया चांगल्या दिसतात मग त्या चांगल्या स्त्रियांच्याकडे जात नाही, तिची आई थोडीशी इकडं तिकडं विद्रूप आहे, हां काहीतरी काळी आहे म्हणून आपली आई सोडून ते दुसऱ्या आईकडे जात नाही. मला भूक लागली आणि माझी भूक वागव म्हणून आपल्या आईकडे जात. भुकेलिया बाळ बहु काय शोक करे, वाट पाहे परी माऊलीची. तुकोबांचा अभंग आहे. काय शब्द आहे, ती सुरुवात आहे, भेटी लागे जेव्हा लागनिशी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, मी रात्रंदिवस तुझीच वाट बघतो, मी दुसरं काही बघणार नाही. हे अर्थभक्त असतात ना, हे यामध्ये असतात बघा. भुके लिया बाळ बहु शोक करी. आता कसा करते, ओरडत असते बघा भुकेलेलं बाळ, पण वाट पाहे परी माऊलीची. किंवा बरोबर सांगतात ते आपल्या आईचीच वाट बघत असतं, दुसरं काही त्याला नको असतं. म्हणून कामनापूर्ती झाली, उदारा शब्द त्याला त्यासाठी वापरलेला आहे. त्यामुळे प्रापंचिक भोगांचा त्याग करून हे भगवत प्राप्तीला प्राधान्य देत असतात, म्हणून उदार शब्द वापरलेला आहे. काय भगवंताचं वैशिष्ट्य मानायला पाहिजे बरं काय. यांना सुद्धा भगवंत उदार म्हणतात, किती विशिष्ट गोष्ट आहे. या लोकांना सकाम भक्तांना सुद्धा भगवंत उदार म्हणतात, माऊली उदार म्हणतात. याचा अर्थ असा आहे की खरंच उदारता कुणाची, मग उदारता म्हणणाऱ्याची आहे. एखाद्या स्वार्थी माणसाला सुद्धा चांगलं म्हणतात, त्याला काय त्या माणसाला संतच म्हणायला पाहिजे ना. तसं भगवंत या कामिक भक्तांना सुद्धा उदार शब्द वापरतात. यामध्ये भगवंताचीच उदारता दिसून येते आपल्याला. खरंच भगवंतच उदार आहे, म्हणून असल्या लोकांना उदार म्हणतात. ते उदार म्हणण्याचं कारण आहे की त्यांच्यामध्ये औदार्य असतं. म्हणून काही असेल तर इथं वर्णन केलेलं आहे की काय मनात नसलं तरी नसू दे. तुकोबांचा अभंग आहे बघा, मनी नसे तरी नसो परी वाचे तरी वसो. कसं वर्णन केले बघा. हे अर्थार्थीची हिता लागी स्वार्थी शब्द वापरला. आपण आल्या हिताची लोभे म्हणजे आडे तोही भक्त झोंबे. हे भक्त झोंबायला का जातात. काही माणसं असतात बघा, एखाद्याकडे काहीतरी मिळणार नसतं ना, गोड बोलत असतात आणि त्याच्या पाठीमागं फिरत असतात बघा. तसंच हे भक्त आहे. झोंबे शब्द त्यासाठी वापरला आहे माऊलीने. झोंबतात म्हणजे काय करतात, सारखी लगट करत बसतात का, त्यांच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं असते म्हणून. तसे भगवंताकडून काहीतरी मागणी असते म्हणून भगवंत अशी झोंबायला जातात. हिताचेनी लोभे हे शब्द त्यात महत्त्वाचा वापरला. आपला स्वार्थ काहीतरी असावा, आपलं काहीतरी मोठं काहीतरी गॅस ती गोष्ट प्राप्त व्हावी यासाठी. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात, यांना मनात नसू दे कदाचित काही ना होतं, मनी नसे तरी नसो परी वाचे तरी वसो. मनात देवाचं नाव नसू दे, आपण तोंडाने तरी रामकृष्ण हरी म्हणा, म्हणजे हे उदारा शब्द त्यांना लागू पडेल, त्याशिवाय होणार नाही. म्हणून एखादा दुराचारी जरी असला तो सुद्धा योग्य मार्गानं गेला तर तोही शहाणा होईल. आणि तसं हे भक्त ज्ञानी होण्याच्या लायकीचे आहेत, म्हणून भगवंत त्यांना उदार शब्द वापरतात. म्हणून माऊली त्यांना म्हणतात, मला झोंबतात ते माझे, ते जवळचे आहेत, तर त्यासाठी पूर्वपुण्याईनं त्यांना भक्ती जमते. आणि म्हणूनच ते उदार त्यासाठी शब्द वापरला, कारण काही दिवसानंतर ते शहाणे होते.
आणि जे बदलू शकतात, जे उद्धार करू शकतात, त्यांच्याकडे भगवंताचं लक्ष असतं, संतांचं लक्ष असतं. भले आज ते दुराचारी आहेत का, भले आज ते स्वार्थी आहेत, स्वार्थानं भजन करतात, नवसं करतात, पण असू दे म्हणतात, नवस करायला तरी माझ्याकडेच येतो ना, म्हणजे मला मानतो तो, असा त्याचा अर्थ आहे. मग ही जर गोष्ट भगवंतांना प्रिय आहे तर किमान आपण अर्थार्थी जिज्ञासू तरी व्हावं, असा त्यातला मुख्य मुद्दा आहे. मनी नसे तरी नसो, वाचे तरी वसो, म्हणजे किमान अर्थार्थी जिज्ञासू तरी व्हावं, ज्ञानी होण्याची लायकी तरी प्राप्त होईल आपल्याला, किंवा ज्ञानी लोकांची संगत लाभेल आपल्याला. ज्ञानी कसा असतो हे तरी कळायला लागेल अर्थार्थी जिज्ञासू झाल्यामुळं. पण आपण नसूच तर काय होईल. म्हणून अशी माणसं जी आहेत हे हळूहळू सज्जनतेतून, चांगल्या सुवर्तनातून हळूहळू ज्ञानी भक्तापर्यंत पोहोचतात. कबीर महाराजांच्या आयुष्यातली गोष्ट सांगतात ना, आता असेल काल्पनिक असेल खरी असेल, पण रोचक आहे मात्र ती, की उदाहरण कसं देतात बघा, की कबीर महाराजांच्या कीर्तनाला खूप मंडळी जमायची आणि त्यामध्ये रात्रीची चोरी करायला निघालेला एक चोर सुद्धा त्यामध्ये येऊन उभा राहिला. बघूया तर म्हणले, अजून चोरीला वेळ आहे भरपूर थोडीशी, लोकांना अजून रंगू द्यात कीर्तनामध्ये, मग चोरी करायला जायचं, तोपर्यंत आपण पण तिथंच उभा राहूया. म्हणून कीर्तनामध्ये तो उभा राहिलेला आहे. आणि कीर्तनामध्ये कबीर महाराज चोरी करण्याच्या कृत्याचं निर्वचना करतात. किती वाईट आहे चोरी करणं, लोकांना फसवणं, त्यांचं लुबाडून पैसे घेणं, हे किती वाईट आहे ते त्या कीर्तनामध्ये सांगायला लागले. आता हे कीर्तन ऐकून 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 त्या चोराला उपरती झाली. अशी उपरती कुणाला होते माहिती आहे, अर्थार्थी जिज्ञासू असेल तरच बाहेर पडायचा मार्ग पडतो, अन्यथा होत नाही. या चोराला थोडीशी उपरती झाली. आता विचार केला तर तसा सज्जनच म्हणायला पाहिजे ना, चोर असून सुद्धा कीर्तनाला बसला म्हटल्यावर. तसा काही असू दे, पैसे मागायसाठी का असं ना देवाच्या मंदिरात जातोय ना, चांगलाच आहे तो. हेच उदारा शब्दानं माऊली आणि भगवंत वर्णन करतात. तर इथं कबीर महाराजांच्या कीर्तनालयाला जो भक्त आहे तो चोर आहे, तो चोराला उपरती झाली आणि कीर्तन संपल्यावर कबीर महाराजांना नमस्कार करून म्हणाला, महाराज तुम्ही चोरीची निर्वचना केली, वाईट आहे चोरी, बरोबर आहे, पण मी चोर आहे आता आणि मी चोरी करतो रोज, मला पण चोरी करायची इच्छा नाही, पण काय करू, पिढी जात आमचा व्यवसाय, आता माझी 4थी पिढी, चोऱ्या करूनच आम्ही उदरनिर्वाह करतो. आम्ही जगायचं कसं, आम्हाला नोकऱ्या कोण देत नाही आणि त्यामुळे चोऱ्या करतोय आम्ही. मग आता त्याच्यावर उपाय सांगा, मी काय करावं सांगा, माझं पोट कसं भरावं सांगा. कबीर महाराजांनी एक 2 मुद्दे त्याला सांगितले. एखाद्याला वाटेल काय, कबीर महाराज संत महात्मे आहेत म्हणून उद्या म्हणतील, अरे चोरी करणं पाप आहे, उद्यापासून सोडून दे. ते म्हणले नाहीत तसे, चोरी करतोस ना, करत राहा, काही हरकत नाही, चोरी करायला माझी काही हरकत नाही, चोरी कर, पण कुठं कर, तुझ्यापेक्षा जे गरीब माणसं आहेत त्या गरीब माणसांच्या घरी कधीही चोरी करायची नाही, हे एक तत्व पाळ. आणि दुसरं एक म्हणतात ते की चोरी करून झाल्यानंतर चोरीचं जे मिळालेलं आहे ते एका आठवड्यापुरतंच मी चोरी करत जा, एक आठवड्यापुरता तुझा उदरनिर्वाह चालेल एवढीच चोरी करत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणतात की की एवढंच जर तू कमवलंस तर तुला तुझी जी लोभ आहे तो लोभ हळूहळू कमी होईल. त्यामुळे चोरी कर, पण एकच अट्टक लक्षात ठेवायची, आपल्यापेक्षा गरीब असणारी जी मंडळी आहेत अशा गरीब माणसाच्या घरी चोरी करायची नाही आणि एक आठवड्यापुरतंच तेवढंच मिळवायचं, त्याच्या पलीकडे मिळवायचं नाही. आणि कोण भेटलं तुला तर त्यांच्याबरोबर खोटं वागायचं नाही. तुला कोणी विचारलं तू चोर आहेस काय, तर म्हणायचं होय मी चोर आहे. ती 2 अट्टी सांगितलेल्या होत्या, पण त्यातली दुसरी अट्ट कठीण होती. खरं बोलणं हे सगळ्यात कठीण गोष्ट असते आणि त्यामुळं खरं कोण बोलतच नाही. खरं कोण बोलते, आपल्याबद्दल आम्ही वाईट आहे म्हणून कोण सांगते, सांगितलेला तो धन्यच म्हणायला पाहिजे. तर त्याला मात्र कबीर महाराजांनी सांगितलं, पहिली अट्ट गरिबांच्या घरी चोरी न करायची नाही आणि आठवड्यापुरतंच मिळवायचं. आणि दुसरी सांगितली, कोण भेटलं तर त्याच्याशी खोटं बोलायचं नाही, खोटा व्यवहार करायचा नाही, खरा व्यवहार करायचा, खरं बोलायचं. आणि दोन्ही अट्टी घेऊन तो चोर बाहेर निघाला, चोरी करायला चालू केली. चोरी करायला एका घरामध्ये जाताना त्याच राज्यामधला
एक राजा आहे, तो राजा रात्रीचं वेषांतर करून फिरत होता आणि जाता जाता कशासाठी तर आपल्या राज्यामध्ये काय चाललं आहे बघायसाठी. आणि त्याला हा चोर दिसला. चोर दिसल्यामुळे म्हटला तू कोण आहेस. ते म्हटलं ह्यानं सांगितलं खरं बोलायचं ठरलं होतं ना. त्या म्हटला मी चोर आहे. मग राजाला विचारलं तू कोण आहेस. मग राजाही विचार केला ह्याच्याकडनं काहीतरी काढलं पाहिजे आपण. म्हटलं मी चोर आहे. राजा म्हटलं ठीक आहे. म्हटलं आपण दोघं मिळून चोरी करूया सर आज. आणि दोघं म्हणून चोरी करायला गेले तर ते एका घरात जाताना ते गरीब घराला होतं. त्यावेळी तो राजाला म्हटला, तो खरा चोर होता, तो राजाला म्हणतो की या घरात मी चोरी करणार नाही. कबीर महाराजांना मी शब्द दिलेला आणि त्यामुळे मी चोरी करणार नाही. कारण मी गरिबाच्या घरी चोरी करत नाही. ठीक आहे म्हटले. मग मोठ्यांच्या घरी जाऊया. आता मोठ्यात मोठा कोण म्हटले. राजा म्हणला राजा. त्या राजाच्या खजिन्यावर आपण डल्ला मारूया आणि घेतेत. राजाला सगळी ठिकाणं माहीत होती. चोर रस्ते माहीत होते खजिन्यापर्यंत जायचे, कारण तो स्वतःच राजा होता. या चोराला घेऊन त्या खजिन्यापर्यंत गेला. खजिना उघडण्याच्या किल्ल्याही त्याला माहीत होत्या. उघडलं राजानं आणि सगळ्या सुवर्णमुद्रा होत्या. या चोरानं त्या पिशवीतल्या 2 सुवर्णमुद्रा घेतल्या. तो म्हटलं असं का करायला. नाही, कबीर महाराजांनी मला सांगितलंय 1 आठवडा पुरल एवढंच तू मिळेल चोरी कर, म्हणून मला 2 मुद्रा पास, त्यातली 1 तुला देणार. आपण वाटेकरी आहोत ना. मग 1 मला पुरते आठवडाभर, 1 तुला घे. दोघांनी चोरी केली. सगळी पिशवी त्यानं तशीच तिथं ठेवली आणि दोघेही बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी खरा खजिनदार जो राजाचा होता तो बघितला. त्यानं तिजोरी उघडीच होती, म्हणजे चोरी झाली. त्यानं सगळा गवगवा केला. चोरी झाली, चोरी झाली. नुसतीच तो म्हटला नाही, जी तिथं सुवर्णमुद्रा राहिलेल्या होत्या ती पिशवी लंपास केली आणि आपल्या घरात नेऊन ठेवली खजिनदारानं. मग राजानं बघितलं की राजानं मग सांगितलं काय काय चोरी झाली. तर म्हटलं सगळ्या सुवर्णमुद्रा गेल्या. आता राजाला खरी गोष्ट माहीत होती, 2च फक्त मुद्रा चोरीला गेलेल्या होत्या आणि हा सांगतोय सगळ्या गेल्या म्हणून. त्यामुळे त्याला शिक्षा केली, त्याला उघड केली त्याची चोरी. आणि जो चोर होता ना त्याला बोलवला आणि त्या खजिनदाराच्या जागी त्या चोराला नेमलं. एखादा वाईट माणूस सुद्धा सज्जन होऊ शकतो. हा खजिनदार झाला चोराचा, तसा अर्थार्थी भक्ताचा ज्ञानी भक्त होऊ शकतो, जर अशी खोटारडेपणा टाकून दिला तर, काही पथ्य म्हणून पाळली तर. म्हणून विषय भोगायला बंधन नाही. कबीर महाराज म्हणतात चोरी करतोस कर, पण त्याच्याही मध्ये सज्जनता ठेव. सज्जन चोर हो. चोर कसा व्हायचा, सज्जनासारखा हो. म्हणून अर्थार्थी हे सज्जन आहे आणि सज्जनांचा ज्ञानी होऊ शकतो. आणि त्यासाठी माऊली भगवंत या ठिकाणी उदार हा शब्द वापरतात. आणि त्यामुळं इथं जे उदार शब्द आहे कारण त्यांना सुधारण्याची शक्यता असते. काय तर नवस करतो, मग नवस करून केल्यामुळं समाजाचं काय नुकसान त्याने केलं सांगा म्हणून. काहीच नाही. की मला मुलगा व्हावा, माझ्या घरातल्या व्याधीचा व्हावा, तुला अमुक देतो तमुक देतो असं म्हणतो. मग एखादा शेतकरी म्हणतोय पाऊस मोठा पडतोय, मला चांगलं पीक मिळावं, ह्याच्यात काय वाईट त्यानं मागितलं सांगा बघू. ह्यामध्ये समाजाचं काय नुकसान व्हावं, काही नाही. पण गरज पूर्ण व्हावी म्हणून हे तिघे जण मला झोंबतात असं माऊली म्हणतात. हा काय म्हणतात, म्हणून आकुलाल्या हिताची नि लोभे मग आडे तोही भक्त झोंबे. मला तो हितासाठी झोंबतात, मला आळवीत असतात आणि पण मला माझ्या प्रेमाला पात्र होत नाहीत. भगवंताचं प्रेम त्यांना मिळत नाही. ते भगवंतावर प्रेम करत असतात. म्हणून भगवंताचं प्रेम ज्याला मिळतं तोच खरा ज्ञानी भक्त आहे. आणि भगवंताचं प्रेम शब्दाचा अर्थ आहे कृपा होते आणि कृपेनं जीवनमुक्त मोक्ष प्राप्त होत असतो. ज्ञानावरची कृपा हे मोक्षाचीच कृपा असते. ही कृपा साधीसुधी नसते, कारण भगवंतानं त्या व्यक्तीला निवडलेलं असतं. आम्ही भगवंताला निवडलं. अर्थार्थीने जिज्ञासू प्रपंचापेक्षा भगवंताची निवड करतात आणि भगवंत अर्थार्थींच्या अपेक्षा ज्ञानाची निवड करतात. ज्ञानाकडूनच काहीतरी उत्तम कार्य होऊ शकतं. ज्ञानीच काहीतरी पुढे जाऊन त्या भगवंताच्या तत्त्वज्ञानाचा आणि वेदांच्या तत्त्वज्ञानाचा वारसा चालवू शकतो अशी खात्री असते. म्हणून ती त्याच्यावरती काय करतात, कृपा करत असतात, प्रेम देत असतात. म्हणून मी ते म्हणतात की मी ज्यांच्यावर प्रेम करतो असे एकमेव आहेत आणि ते म्हणजे ज्ञानी भक्त आहेत, दुसरे कोणी नाही. परी मीची करी वालभे.
वालवे म्हणजे ज्यांच्यावर मी प्रेम करतो, असा ऐसा ज्ञानिया एक, असा एक ज्ञानी भक्तच असतो, असं वर्णन माऊलीने केलेलं आहे. पुढच्या ओवीमधून अतिशय सुंदर दृष्टांत दिलेले बघा. 120, 121 आणि 122 नंबरच्या ओवीमध्ये सुंदर दृष्टांत आहे, बघण्यासारखे बघा, वाचण्यासारखे. पाहे पा दुबते याची आशा, जगची धेनुशी करतशे पासा, परी दोरे विने कैसा वत्साचा बळी. असं वर्णन केलंय बघा. माऊलींची त्या काळाची भाषा आहे, म्हणून आपल्याला जराशी जमवून समजून अन्वय करून घ्यावी लागते. पाहे पा दुभती याची आशा, म्हणजे दूध मिळायची आशेनं काय करतात, जगची धेनुशी करतशे पासा, म्हणजे एखाद्या गाईला दाव्यानं ते बांधून ठेवतात. दाव्याला नाही बांधली तर गाय कुठंतरी जाईल, गाय गेली तर दूध मिळणार नाही, म्हणून दाव्याला बांधतात. कशासाठी? दुधासाठी बांधतात. परंतु दोरे विन कैसा वत्साचा बळी, मग बांधलेली असताना कशाबद्दल बांधतात? दुधासाठी माणसं. परंतु तीच गाय बांधलेलं नसतं तिच्या वासरानं. वासरू काय बांधतंय तिला? नाही बांधत. तरी सुद्धा आपणहून वासरासाठी दूध पाजते ती. किती उत्कृष्ट दृष्टांत आहे बघा. अर्थार्थीचा शब्द जो वापरला ना, ते गायीला बांधणारे लोक आहेत. अर्थार्थाने जिज्ञासू आहे. गायीला का बांधतात? तर ते दूध मिळावं म्हणून. दावं बांधतात. काही वेळा दूध देत असताना लाथा मारत असेल तर बांधून ठेवतात. म्हणजे काही गोष्टी विचित्र हे अर्थार्थी करत असतात. आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून बांधून ठेवतात तिचे गायीचे पाय, आणि पाय बांधून धार काढत असतात, तिची दूध काढत असतात. परंतु त्या वत्स शब्द वापरलाय वासराला. त्या वासरानं काय केलंय? व गाईला काय बांधलं नाही, काय बांधलं? ती स्वतःहून त्याला दूध देते. तसं वरती शब्द वापरलाय ना, सई युक्तात्मा मामे माणू तमाम गती, अरे मीची करी वानवे ऐसा ज्ञानी आहे. वरची उभी पकडावी लागते हा, कारण हा दृष्टांत चालू आहे, आणि दृष्टांत जे आहे तो त्या जोडणीला खालच्या वरच्या उभीला जुळवून असतो. म्हणून आपण अभ्यास करताना अशी वरच्या ओळी आणि खालच्या ओळी आणि मध्य दृष्टांत या एकत्रित अभ्यास केला तर दृष्टांत समजत असतात आणि असिद्धांत पण समजत असतात. तर इथं वर्णन करतात की त्या दुधाच्या आशेने लोक त्या गाईला दावू बांधतात, पण वासरानं काही केलेलं नसतं. वासराला फुकट गाय दूध देत असते. का? तर त्याच्यावर ती प्रेम करत असते. आणि गायीवर कोण प्रेम करत असतं? माणसं. ती दावं बांधतात ना, आता कसलं प्रेम? त्यांना वैरण घालतात. कशासाठी? गाय जगावी म्हणून नव्हे, गायीवर प्रेम आहे म्हणून नव्हे, मला दूध मिळते म्हणून ती वैरण घालतात त्याला. म्हणून त्यांना ती दाव्यानं बांधतात. दाव्यानं का बांधतात? जाऊ नये म्हणून घरात देव पण पूजे तयार करून ठेवतात ते. ही दावणीला देवाला बांधण्यासारखाच प्रकार आहे. जसं गाईला देव दावणीला बांधतात, तसं कोंडून ठेवून देवघरामधली पूजा सकाम भक्तीची, बरं काय, हा मुद्दा त्यात नाही. म्हणजे देवघरामध्ये देवपूजा करू नये अशा अर्थानं आपणही बोललं नाही. आपलं बोलणं काय आहे? देवघरातल्या एका 4 भिंतीमध्ये कोंडून ठेवतात, मंदिरामध्ये कोंडून ठेवतात, कुठं देव जाऊ नये म्हणून कुलप घालतात, आतमध्ये सगळं त्याच्यावरती बंधनं करून ठेवत असतात. तर हे कशासाठी? तर देवानं माझ्यावर प्रसन्न होऊन माझी सगळी प्रापंचिक सगळ्या गोष्टी पुरवाव्यात म्हणून. गाईला बांधून ठेवतात कारण गाईकडून दूध मिळावं म्हणून. गाईला वैरणी घालतात म्हणजे आम्ही देवाला नैवेद्य पण दाखवतो, आपण देवाला नारळ पण वाढवतो, देवाला देणगी पण देतो. पण कशाला देतो? वैरण द्यायची 10 रुपयाची आणि दूध घ्यायचं 200 रुपयाचं. असं असते ना आपलं. तसाच प्रकार देवाच्या बाबतीमध्ये आमचा आहे. मग आम्हाला देव आवडतो, बरोबर आहे, पण कशासाठी? दूध देतो म्हणून. गाय दूध देते म्हणून जशी मला आवडते. पण वत्स गायीवरती प्रेम करतोय काय? असेलही आतल्या आत त्यांचं आहे, पण खरं प्रेम गायच वासरावरती करते, आणि गाय वासराला फुकट दूध देते, कारण गायीचं वासरावरती प्रेम असतं. म्हणून माझा असा आहे, मीची करी वानवे ऐसा ज्ञानी आहे. इथं ज्ञानी या शब्द जो वापरला तो वासरासाठी वापरला, आणि लोक शब्द जे वापरला ते दावणीला बांधतात, ते अर्थार्थाची जिज्ञासू आहे. आणि गाय हा शब्द भगवंतासाठी वापरलेला आहे. भगवंताला
वेटीस धरून त्याच्याकडून ते आहेतच तसे चांगले, पण भगवंती त्यांना त्यांच्या वासनात पूर्ण करत असतो. तसं कारण वासरू कसं आहे बघा, तर हे वासरू कसं आहे, का देत असेल दूध वासराला ती, तर कारण वासरू शरीर मन आणि प्राणानं गायीशिवाय दुसऱ्या कुणालाही जाणत नाही. पुढचा दृष्टांत बघा, का जे तनु मन प्राणे ते अनेक काहीच नेणे. ही खरी गोष्ट आहे. आपण असं असतो का देवाच्या संदर्भात? तनु मन जीव प्राण हे सगळं भगवंतासाठी करतो का? माझी काया माझी वाचा माझं मन आणि माझा जीव हा भगवंताच्यासाठी सर्व भावानं शरण आपण आलेलो असतो का? जसं वासरू शरण आलेलं असतं. वासरू वाट बघत बसलेलं असतं, कधी गाय येते आणि मला दूध पाजते. दुसऱ्याची कुणाची वाट बघत नाही. ती घरातली माणसं त्या घरातली येतील आणि मला दूध देतील, त्याला माहीत आहे का तरी काय देणारच नाहीत मला. स्त्रीपुत्र कलत्री अवघ्यांची बाया म्हणतं. शेवटचा अंत न पवे कोणी, देवच मला शेवटच्या अंताला उपयोगी पडणार आहे, गायच मला दूध देणार आहे. वासराला माहीत असतं. म्हणून काजे तनु मन प्राणे 3 शब्द एकदम वापरलेलं बघा. ते वासरू शरीरानं, तनु म्हणजे शरीरानं, मनाने प्राणाने आपल्या आई वाचून दुसरं काहीही जाणत नाही. देखत शांत म्हणे ही माय माझी, ही माझी आई आहे. खरा भक्त जो ज्ञानी असतो ना, तो म्हणतो ही माझी आहे. या आईनं मला जन्माला घातलं आणि आईच माझं सगळं पोटापाण्याची व्यवस्था करते. म्हणून मला मागायचं कशाला? मी का मागावं? मागणारे कोण असतात? ज्यांना आईवर प्रेम नाही त्यांना. आई देते की नाही याच्याबद्दल शंका आहे, ते मागत असतात. मग देखत सांगते, कोणत्याही गाईला बघताच देखत सांगते म्हणे ही माय माझी. हे म्हणे हा शब्द पुढच्या तुकड्यात टाकायचा आणि वाचलं की लगेच लक्षात येतं. म्हणे ही माय माझी, ही माझी आई आहे असं ते समजतं. म्हणूनच त्याला ते येत असतं. म्हणून त्याच्यासाठी वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या तिसऱ्या 122 नंबरमध्ये आणि दृष्टांत तोच चालवला आहे बघा. ते येणे माने अनन्य गते म्हणून धेनू ही तशीची प्रीती. ते अनन्य झालं तर अनन्य झालं तर तसंच प्रेम धेनू, धेनू म्हणजे गाई त्याच्यावर करते. कारण ती त्याचीच वाट बघत बसलेलं असतं. वास पाहे म्हणतात, वाट पाहे परी माऊलीची. मगाशी एक आपण तुकोबांचा अभंग घेतलेला होता ना, भेटी लागे जीवा लागलीशी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. दुसऱ्यांची मी वाट पाहत नाही. त्यातच मध्ये म्हणतात, भुकेली या बाळ काय बहुत बहुत शोक करे, वाट पाहे परी माऊलीची. मग इथंही वर्णन केले बघा. ते येणे माने अनन्य गती, ते अनन्य झालेले असतात. म्हणून धेनू ही तैशीची प्रीती, धेनू सुद्धा तिच्यावर तसंच प्रेम करते. या लागी लक्ष्मीपती बोलिले साच, बोलिले साच म्हणजे इथं वर्णन होतात श्रीकृष्ण म्हणून म्हणतात की ज्ञानी माझा आत्मा आहे. ज्यांच्यावर मी प्रेम करावा असा एकमेव म्हणजे ज्ञानी आहे. म्हणून इथे शब्द काय वापरतात, या लागी लक्ष्मीपती. लक्ष्मीपती म्हणजे भगवान श्रीकृष्ण बोलिले साचे, असं खरं बोललेले. साचे म्हणजे खरं बोलले. काय बोलले तर असं असं आहे असं वर्णन केलेलं आहे. फार दृष्टांत सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे की वासरू जसं गायीशी अनन्य झालेलं असतं, तिच्यावर सर्वस्वी अवलंबून असतं. तिचा आधार आणि त्याचं सर्व हे गायच असते. तरी दोरी कोणीतरी बांधलेली असते. थोडासा विस्तार आपण याच उभीचानी पुढे जाऊन करूया. तर आता वेळ संपलेली आहे. या उभ्यांचा विचार मात्र करण्यासारखा आहे. 122 नंबरच्या उभीपर्यंत माऊलींनी एका वासराचा आणि गायीचा दृष्टांत देऊन अर्थार्थीने ज्ञानी भक्तांचं वर्णन या 2-4 ओवीमधून केलेलं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.